विद्यार्थ्यांनो, गणित भाग 2 मध्ये आपण 2 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न यावर व्हिडिओ बनवतोय. या अगोदरच मी 1 गुणांच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्हाला चॅनलवर भेटून जाईल आणि पूर्ण पुस्तकातले महत्त्वाचे प्रश्न मी टिक करून दिलेले आहेत. तो व्हिडिओ पण तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाईल. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण गणित भाग 2 मधील 2 गुणांचे, 3 गुणांचे आणि काही हॉट प्रश्न पण करणार आहोत. भाग 1चा पेपर जर त्यांना सोपा गेला असेल, आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ होते आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली मुलांना पेपर सोपा गेलेलाच असेल. ठीक आहे. आता इथे एक प्रश्न मला वारंवार विचारला जातो की सर हाच प्रश्न परीक्षेला येईल का? असं नसतं. तोच प्रश्न नाही, तीच संकल्पना परीक्षेला येते आणि त्यावर वेगळा प्रश्न येतो. तुम्ही जर आजचा पेपर बघितला असेल तर बहुतेक सगळे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. प्रश्न वेगळे आहेत, आकडे बदललेत, प्रश्न तेच आहे. ठीक आहे. काही प्रश्न सेम सेम आलेले आहेत, पण काही प्रश्न असे आहेत जे ती कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवली होती आणि त्यावरती वेगळा प्रश्न बनून तो परीक्षेला आलेला आहे. म्हणून हाच प्रश्न येईल का असं विचारल्यापेक्षा सर हा अभ्यास केला तर मला चांगले मार्क मिळतील का, तुम्ही असं विचारू शकता. कारण गणितामध्ये आकडे बदलतात, संकल्पना किंवा कन्सेप्ट तीच राहते. आज पण आपण काही गणित करणार आहोत आणि आज पण तुम्हाला प्रश्न पुन्हा विचारला जाईलच की हेच गणित येतील का. तर माझं आत्ताच उत्तर मी तुम्हाला सांगतोय की हे किंवा यासारखे गणित येतात. ही कन्सेप्ट असते. तुम्हाला कन्सेप्ट एकदा कळली की तुम्ही त्याप्रमाणे वेगवेगळे गणित करू शकता. एकदा चपाती कशी लाटायची तुम्हाला कळलं की तुम्ही चपाती, त्यानंतर पुरणपोळी ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. पराठा बिराठा आपण बनवू शकतो, बरोबर की नाही. म्हणजे चपाती लाटणे ही संकल्पना आहे, तसंच हे गणित संकल्पना आहे आणि यावर वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. आता आपण सुरू करूया. आपलं पहिला प्रश्न बघा. त्रिकोण एबीसी मध्ये रेख डी समांतर बाजू बीसी, एडी जर 6 असेल, डीबी 9, ईसी 7.5 आणि तर ए काढा. ईसी 7.5 आणि ए काढा आपल्याला सांगितलंय. बघा आता या प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचंय की प्रमाणाचं मूलभूत प्रमाण वापरायचंय आणि हा प्रश्न कृती म्हणून पण येऊ शकतो. ठीक आहे. आता आजच्याच पेपरमध्ये काही प्रश्न असे होते जे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले होते आणि ते प्रश्न कृती म्हणून पण आले होते. त्यामुळं तुम्हाला लक्षात ठेवायचं की हा प्रश्न कृती म्हणून येऊ शकतो. तर बघा, सोपं आहे. त्रिकोण एबीसी मध्ये रेख डी समांतर बाजू बीसी, एवढं आपल्याला दिसलं की लगेच समजायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय सांगतं की एखाद्या त्रिकोणाला एखादी रेषा 2 बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणामध्ये विभागते. म्हणजेच एडी छेद डीबी बरोबर ए छेद ईसी. म्हणजे आपण लिहूया एडी छेद डीबी बरोबर ए छेद ईसी. आता आपल्याकडे आहेत त्या किमती आपण टाकूया. एडी आपल्याकडे आहे 6, डीबी 9, ए बहुतेक आपल्याला काढायचं आहे आणि ईसी 7.5. ठीक आहे. यांचा जर आपण तिरकस गुणाकार केला, आपल्याला बघा तिरकस गुणाकार करायची गरज नाहीये. छेदस्थानी 7.5 तिकडे घेऊन जाते, गुणिले होतील. म्हणून 6/9 गुणिले 7.5 बरोबर एई. आता इथे बघा असा भाग लागतोय. पहिले असा भाग लावूया. 3 दुने 6, 3 त्रिक 9. मग असा भाग लावूया. भाग लागतोय 3 एके 3, 3 दुने 6. 7तून आपण जर 6 वापरले तर 1 राहतो. हा पॉईंट इथे लावा, म्हणजे 15 होतील. 3 5 15. म्हणजे ए आपल्याकडे काय उरलं 2 गुणिले 2.5. तर त्यांचा मी गुणाकार केला तर 25 दुने 50, म्हणजे ए आपलं किती येणार आहे 5. आता एकदम सोप्या पद्धतीने आपण हे गणित सॉल्व्ह केलेलं आहे. जर हेच गणित तुम्हाला कृती विचारलं, तुम्हाला कुठल्या प्रमेयानुसार ते विचारतील. त्यानंतर बहुतेक इथे ईसी ची किंमत काय ती भरायची ती विचारतील 7.5. तर तुमची ए ची किंमत विचारतील आणि एवढं तुम्हाला विचारतील. म्हणजे तुम्हाला 4 रकाने याच्यामध्ये कुठेतरी करून ते मिळतील. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा. आकृतीमध्ये रेख AC आणि BD परस्परांना P मध्ये छेदतायत आणि AP छेद CP बरोबर BP छेद DP. तर सिद्ध करा ABP समरूप CDP. आता हे गणित 2 वेळा परीक्षेला विचारलेलं आहे. जे सिद्ध करायचं आपण तेच घेऊया. त्रिकोण ABP
व त्रिकोण सीडीपी मध्ये सगळ्यात आधी आपण घेऊया एपी छेद सीपी, ते आपल्याला दिलंय बरोबर, म्हणजे एपी छेद सीपी बरोबर बीपी छेद डीपी, म्हणजे बीपी छेद डीपी हे आपल्याकडून मिळालंय तर पक्षात, म्हणजे आपल्याला ते प्रश्नामध्ये दिलेलं आहे. दुसरं जर आपण व्यवस्थित बघितलं, कोण ए पी बी एकरूप कोण होतो सी पी डी, कोण सी पी डी हे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत, तर परस्पर विरुद्ध कोण किंवा फक्त विरुद्ध कोण लिहा, काही फरक पडत नाही, विरुद्ध कोण. आणि म्हणून जर एका त्रिकोणाचे दोन बाजूंमध्ये समाविष्ट कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंमध्ये समाविष्ट कोणाला एकरूप असतील आणि बाजू प्रमाणात असतील तर त्रिकोण एबीपी समरूप त्रिकोण होतो सीडीपी, कसोटी येते बा कसोटी. बघा इतकं सोपं गणित होतं आणि 2 मार्काला परीक्षेला येतं. जाऊया पुढच्या गणितावर. बघा पुढचा प्रश्न आहे, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 81 आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 121. जर बीसी 6.3 असेल तर क्यू आर काढा. सोपं आहे, दोन त्रिकोण समरूप आहेत. ठीक आहे, आपण लिहूया त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर. ही माहिती कुठे मिळाली, पक्षामध्ये, आणि म्हणून समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार. समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे प्रमेय काय सांगतं की जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. ठीक आहे, आणि म्हणून जर आपण आपण जर क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतलं म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल जर आपण पी क्यू आर घेतलं तर लक्षात ठेवायचंय की हे जे गुणोत्तर आहे एबीसी छेद पी क्यू आर हे संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात. मग संगत बाजू कुठल्या होत्या आपल्याला दिल्या त्याच घ्यायच्या, बीसीचा वर्ग छेद क्यू आर चा वर्ग. ठीक आहे, आता आपण बघूया आपला एबीसी किती दिला होता, तर एबीसी आपला होता 81, मग 81 छेद पी क्यू आर होता 121 बरोबर बीसी दिला होता बहुतेक आपला 6.3 आणि त्याचा वर्ग छेद क्यू आर आपल्याला काढायचा आहे. मग हा चार आपण किंमत भरले, 81 9चा वर्ग, 121 11चा वर्ग, हा वर्ग, मग ह्या वर्गमूळ घेऊन 81 चा वर्गमूळ 9, 121 चा 11, 6.3 च्या वर्गाचं वर्गमूळ 6.3 आणि क्यू आर वर्गाचं वर्गमूळ क्यू आर. तिरकस गुणाकार करूया, आपल्याला काय मिळेल 9 गुणिले क्यू आर बरोबर 6.3 गुणिले 11, 9 भागिले येतील आणि म्हणून क्यू आर बरोबर 6.3 गुणिले 11 छेद 9. 9चा पाडा बोला, 6.3 म्हणजे 63, 9 7 63, मग 9 1 9, 9 7 63. इथे पॉइंट असल्यामुळे ते पॉइंट म्हणजे आपलं क्यू आर किती आलं 0.7 गुणिले 11, म्हणूनच आपलं क्यू आर किती आलेलं आहे 11 7 77, 7.7 सेमी. बघा इतकं सोपं गणित होतं आणि हे परीक्षेला 2 मार्काला आलेलं आहे. तर या पुढच्या गणितावरती बघा पुढचा प्रश्न, समलंब चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे, बाजू एबी समांतर बाजू पीक्यू समांतर बाजू डीसी आणि किंमत दिलेल्या आहेत म्हटलं बीक्यू काढा. सोपं आहे, चौकोन एबीसीडी मध्ये आपल्याला समलंबाची पण गरज नाही. चौकोन एबीसीडी मध्ये बाजू फक्त आपल्याला काय पाहिजे 3 रेषा समांतर आहेत का, तर बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डीसी, म्हणजे 3 बाजू समांतर आहेत, 3 रेषा समांतर आहेत, तर आपण वापरू शकतो 3 समांतर रेषाच्या आंतरछेदाच्या प्रमाणानुसार. आणि म्हणून 3 समांतर रेषांच्या आंतरछेदांच्या प्रमेयानुसार. मग 3 समांतर आंतरछेदाचा प्रमेय काय, बघा खूप सोपं आहे. एपी छेद पीडी बरोबर बी क्यू छेद क्यूसी, काहीच अवघड नाही, बी क्यू छेद क्यूसी. किंमत टाकूया,
आपल्याकडे एपी आहे 15, ते म्हणून चिन्ह येईल. पीडी आहे 12, बीक्यू काढायचंय आणि क्यूसी आपला आहे 14. आता सेम भागिले 14 तिकडे वरती घेऊन जावा, म्हणजे 15/12 गुणिले 14 बरोबर बी क्यू. कितीने भाग लागेल बघा, इथे पण भाग लागेल, इथे पण लागेल. इथे आपण 3 ने भाग लावूया. 3 चौक 12, 3 5 15, बे 2 4, बे 7 14, आणि म्हणून आपला बीक्यू किती येतोय, बीक्यू येतोय 7 5 35 छेद 2. 35 चे अर्धे आपले किती होतात, 17.5. म्हणजे बीक्यू आपला किती येतो, 17.5. तर पुढच्या गणितावरती बघा, प्रश्न काय म्हणतोय, त्रिकोण MNP च्या n चा NQ हा कोण दुभाजक आहे, तर आपल्याला या किमती काढायच्या. बघा सोपं आहे. कोण n चा NQ हा दुभाजक आहे, दुभाजक आहे. जर हा दुभाजक असेल म्हणून आपण वापरू शकतो कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. कोण दुभाजकाचे प्रमेय काय सांगतं, हा जो कोण दुभाजक असतो तो समोरील बाजूचे जो 2 भाग करतो ते उरल्या 2 बाजूंच्या प्रमाणामध्ये असतो. म्हणजे सोपं आहे. MN छेद NP ह्या पूर्ण बाजू आहेत आपल्याकडे. MN छेद NP बरोबर तुकडे MQ छेद QP. MQ छेद QP. ठीक आहे. आता आपण किंमत भरूया. आपल्याकडे कुठली कुठली किंमत आहे, आपल्याकडं MN आहे 5, NP आहे 7, MQ 2.5, तर QP काढा. तुम्हाला जर डोकं असेल तर बघा, 5 चे अर्धे 2.5, 7 चे अर्धे 3.5, पण आपण ते सॉल्व्ह करूया. तिरकस गुणाकार होईल, म्हणजेच 5 गुणिले QP बरोबर 2.5 गुणिले 7, 5 भागिले जातील, त्यामुळे QP बरोबर 2.5 गुणिले 7 भागिले 5, 5 एके 5, 5 5 25, जिथे पॉइंट 0 लागेल, 7 5 35, त्यामुळे आपलं QP येणार आहे 7 5 35 म्हणजे 3.5. बघा इझिली आपण QP काढला. हे पण 2 मार्काचं गणित आहे. आता हे झाले आपले पहिल्या प्रकरणातील. आपण जाऊया दुसऱ्या प्रकरणावरती, महत्वाचे 2 मार्काचे गणित घ्यायला. बघा पुढचा प्रश्न, एका आयताची लांबी 35 व रुंदी 12 सेमी आहे, तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा. सोपं आहे. बघा हा आयत मी काढलाय, याची लांबी 35 सेमी आहे, रुंदी 12 सेमी आहे, तर आपल्याला कर्णाची लांबी काढायची. जर याला मी नाव दिलं ABCD, तर AC हा कर्ण होता. आपल्याला AC या कर्णाची लांबी काढायची. लक्षात ठेवायचं, आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो, हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून जर आपण त्रिकोण ABC चा विचार केला, तर त्रिकोण ABC मध्ये आपण आकृती काढली, त्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. त्रिकोण ABC मध्ये कोण ABC हा 90 मापाचा आहे. जर त्रिकोण ABC मध्ये कोण ABC हा 90 असेल, म्हणून आपण वापरू शकतो पायथागोरसच्या प्रमेयानुसार. काय येईल पायथागोरसच्या प्रमेयानुसार, कर्णाचा वर्ग म्हणजे AC चा वर्ग बरोबर इतर 2 बाजू म्हणजे AB आणि BC यांच्या वर्गांची बेरीज. आता बघूया आपल्याकडे कुठल्या कुठल्या किमती आहेत. AC नाही आहे, आपल्याकडे AB आहे 12 चा वर्ग, BC आहे 35 चा वर्ग. 12 चा वर्ग पाठ करायचा 144, 35 चा पण पाठ करायचा 1225. आता ज्या संख्येच्या एंडिंगला 5 आहे त्यांचा वर्ग काढणं मी तुम्हाला सिंपली सांगतो कसं येते. 35 चा मला वर्ग काढायचा आहे, 5 चा वर्ग 25 लिहायचा, 3 च्या पुढची संख्या 4 आहे, 3 चौक 12, हा झाला 35 चा वर्ग. म्हणजे आपण तो लिहिला. दोघांची बेरीज आपण करूया. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 2 आणि 1 3, म्हणजे 1369 AC चा वर्ग. वर्गमूळ घेऊया आणि मग आपल्याला AC मिळणार आहे. हा 37 चा वर्ग आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्यामुळे याचं वर्गमूळ येणार आहे 37. म्हणजे आपलं AC किती आलं, 37. म्हणजेच आयताचा कर्ण बरोबर 37 सेमी.
ठीक आहे, हे परिपूर्णांश. आता हा 37चा वर्ग आहे मला कसं कळलं? लक्षात ठेवा, आपल्याकडे 35चा वर्ग आहे 1225. आलेली संख्या त्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळं आपण त्याच्या पुढच्या संख्यांचा वर्ग करून बघायचा आहे. मग याच्या एंडिंगला 9 आहे. मग कुठल्या वर्गाच्या एंडिंगला 9 आहे? तर 3च्या वर्गाच्या एंडिंगला 9 आहे आणि 7च्या वर्गाच्या एंडिंगला 9 आहे. 7चा वर्ग 49. त्यामुळे 35 नंतर 36चा नाही 37चा वर्ग करून बघायचा आहे आणि तो बरोबर हाच येतोय. जर हा नसता आला तर आपण मग 43चा वर्ग करून बघितला असता, पण इथे आपल्याला उत्तर मिळाल्यामुळे आपण पुढे गेलो नाही. म्हणजे एसी आपला आला 37चा वर्ग. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा, एका चौरसाचा कर्ण 13 वर्गमुळात 2 सेमी आहे, तर त्याची बाजू आणि परिमिती काढा. मोस्ट फेवरेबल प्रश्न हा दरवर्षी असतो, यावर्षी पण असेल. आपल्याला चौरसाचा कर्ण दिलेला आहे 13 वर्गमुळात 2 सेमी. लक्षात ठेवायचंय, आपल्याकडे सूत्र आहे चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू. चौरसाचा कर्ण आहे 13 वर्गमुळात 2 बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू. इथे हा वर्गमुळात 2 आणि हा वर्गमुळात 2 गेला की आपल्याकडे काय उरणार आहे? 13 उरतील, आणि म्हणून चौरसाची बाजू आपली येते 13 सेमी. पहिलं उत्तर मिळालं. दुसरं, आणि लक्षात ठेवायचं चौरसाच्या चारही बाजू समान असतात, त्यामुळं चौरसाची परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज, म्हणजे 4 गुणिले चौरसाची बाजू. ही बाजू आपली आहे 13, 13 चौक 52, त्यामुळे आपली परिमिती आलेली आहे 52 सेमी. आता काही लोक हा प्रश्न पायथागोरसच्या प्रमाणे करतात, चौरस काढतात, त्यानंतर कर्ण काढतात, बाजू सेम घेतात, पायथागोरसचा प्रमेय वापरतात. तसं करू नका. हा प्रश्न 2 मार्काला आलेला आहे. हा प्रश्न असाच करायचा आहे. ठीक आहे, मी शाळेचा शिक्षक आहे, मला माहिती आहे, मी काही गोष्टी मला सांगू शकत नाही, पण हा प्रश्न असाच करायचा असतो. तसा केला तरी मार्क मिळतात, असा केला तरी मार्क मिळतात. त्यामुळे तुम्ही हा अशा प्रकारेच करा, तुम्हाला पूर्णपणे मार्क मिळतील. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा पुढचा प्रश्न, त्रिकोण PSR मध्ये दिलेल्या माहितीवरून आपल्याला RS आणि PS काढायचं आहे, आणि इथे आपल्याला RP 12 सेमी दिलेला आहे. RP आहे 12 सेमी आणि उरलेल्या 2 बाजू आपल्याला काढायच्या. बघा सोपं आहे. त्रिकोण PSR मध्ये जर आपण आकृतीकडे बघितलं तर आपल्याला दिसतंय की कोण S 90 मापाचा आहे, कोण P 30 मापाचा आहे, आणि म्हणून उरलेला कोण जो R आहे तो 60 मापाचा होणार आहे. कारण 2 कोण जर 30 आणि 90 असेल तर तिसरा 60 होतो, आणि म्हणून आपण लिहू शकतो 30 अंश 60 अंश 90 अंशच्या प्रमेयानुसार, 30-60-90च्या प्रमेयानुसार आपल्याला कर्ण दिलाय 90 समोरची बाजू 30 हा आहे. लक्षात ठेवायचं 30 अंश समोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते, म्हणजे 1/2 पट गुणिले कर्ण. आपल्या आकृतीमध्ये 30 समोरची बाजू कुठली आहे? RS आहे. मग RS बरोबर 1/2 गुणिले कर्ण आपला काय आहे? RP आहे. मग RS बरोबर 1/2 गुणिले RP किती आहे? 12. 12चे अर्धे 6, त्यामुळे RS आपला येतो 6 सेमी. RS मिळाला. सेम 60 अंश समोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते कर्णाच्या. आता हा 30 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा 60 असेल, आणि 60च्या समोर बाजू कुठली आहे? SP. मग SP बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण आपला RP आहे. ठीक आहे, म्हणजे SP बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले RP आपल्याला 12 आहे. बेसक 12, त्यामुळे SP आपला येणार आहे 6 वर्गमुळात 3 सेमी.
एकदम सोप्या पद्धतीने आपण दोन्ही किमती काढलेल्या आहेत, 2 मार्काला एक गणित येतं. जाऊया पुढच्या गणितावरती. पुढचा प्रश्न, त्रिकोण एबीसी मध्ये AB 9 सेमी, BC 40 सेमी आणि AC 41 सेमी, तर त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही आपल्याला सांगायचं. बघा सोपं आहे, आपण आधी किमती घेऊया. AB बरोबर 9 सेमीज, BC बरोबर 40 आणि AC बरोबर 41. आता काय करूया, वर्ग करूया. वर्ग करू, याचा अर्थ AB चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग 81, BC चा वर्ग 40 चा वर्ग 1600 आणि AC चा वर्ग 41 चा वर्ग 1681. 1681 मोठ्या संख्येचा वर्ग कसा करायचा तुम्हाला मी नंतर सांगेल या व्हिडिओच्या शेवटी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्या तिन्ही किमती मिळाल्या. आता आपण काय करूया, मोठ्या किमतीला वेगळं ठेवूया आणि म्हणून AC चा वर्ग बरोबर 1681 ला समीकरण 1 देऊया. बाकी दोघांची बेरीज करूया, म्हणजेच AB वर्ग अधिक BC वर्ग. मग AB वर्ग आपलं किती होतं 81, BC वर्ग 1600, म्हणजे बेरीज किती आली 1681. म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग किती आलं 1681. समीकरण 1 आणि 2 ची किंमत बघा सेम आहे का, ती किंमत सेम आहे. याचा अर्थ AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग आहे. म्हणजे या त्रिकोणामध्ये मोठ्या बाजूच्या वर्गाची वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजेत का आहे, आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. एकदम इझी होतं. सेम असंच आपण काय करतो, सेम याच टेक्निकने याच पद्धतीने आपण त्रिकूट पण काढतो. पायथागोरसचा त्रिकूट आहे किंवा नाही सेम, आपण फक्त इथे एबीसी घेतो, ABC. ठीक आहे, त्यामुळे ते वेगळं शिकवण्याची गरज नाही, तुम्हाला यावरून त्रिकूट पण कळेल. आपण जाऊया पुढच्या गणितावरती. बघा 10वा प्रश्न, आपण आता वर्तुळावरती आलोय. आकृतीमध्ये जीवा MN आणि जीवा RS परस्पर D मध्ये छेदतात. पुढील किमती दिलेल्या आहेत, DN आपल्याला काढायचे. ठीक आहे, तर आपण लिहूया. आकृती मध्ये जीवा MN व जीवा RS एकमेकींना वर्तुळाच्या आतमध्ये किंवा अंतर्भागात छेदतात, आणि म्हणून दोन जीवांच्या अंतरछेदनाच्या प्रमेयानुसार. आता हे लिखाण मला माहित नाही बरोबर की नाही, काय तुम्हाला प्रमेय मी बरोबर सांगतो. अंतरछेदनाचं प्रमेय काय सांगतं बघा, दोन जीवा जर एकमेकांना आतमध्ये छेदल्या वर्तुळाच्या, तर MD गुणिले DN म्हणजे पहिल्या जीवाचे दोन तुकडे बरोबर RD गुणिले DS. इथे गुणाकार आहे, भागिले नाही. आता बघूया आपलं MD किती आहे 8 गुणिले DN काढायचंय, RD 15 गुणिले DS 4. 8 तिकडे गेले की भागिले होतात, त्यामुळे DN बरोबर 15 गुणिले 4 छेद 8. 4 एके 4, 4 दुने 8, 15 ने 2 ला भाग द्या, मग आपला DN किती येईल 15 चे अर्धे 7.5. DN तुम्हाला एकदम इझिली भेटला. झालं आपलं गणित. जाऊया पुढच्या गणितावरती. प्रश्न बघा, वर्तुळाच्या जीवेमुळे झालेल्या दोन कंसांची मापे 2x आणि 7x आहेत, तर त्यांची मापे काढा. त्या कंसांची मापे काढा. हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे, तिथे फक्त लघुकंस म्हटलं होतं, आपण दोघांचे काढूया. ठीक आहे, बघा मग वर्तुळाच्या जीवेमुळे वर्तुळाचे
2 भाग होतात आणि म्हणून 2 भागामध्ये एक असतो लघु कंस, दुसरा असतो विशाल कंस आणि दोघांची आपण बेरीज केली की आपल्याला मिळतं वर्तुळ. आपला लघु कंस आहे 2x, विशाल कंस 7x आणि वर्तुळाचं आपलं माप आहे 360. म्हणजे हा झाला 9x बरोबर 360. 9 भागिले येतात, 9x आपला येतो 360 भागिले 9, 9 चोक 36 म्हणजे x आपला येतो 40. इथे सिंपली आपल्याला एक मिळाला, x मिळाला. आता आपण काढूया लघु कंस. मग लघु कंस आपला जो होता तो होता 2x म्हणजे 2 गुणिले 40 म्हणजे 80 अंश. विशाल कंस आपला होता 7x म्हणजे 7 गुणिले 40, 7 चोक 28 म्हणजे 480, 280 अंश. बघा अशा प्रकारे दोन्ही कंस आपल्याला मिळाले. हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. हा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन असल्यामुळे मी हा क्वेश्चन घेतलेला आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. बघा पुढचं गणित आहे. आकृतीमध्ये कोण एबीसी हा कंस एबीसी मध्ये अंतर्लिखित आहे. जर कोण ए बी सी हा 60 मापाचा असेल तर कोण एओसी काढा. बघा सोपं आहे. कोण एबीसी चा कंस एएक्सी हा अंतरखंडित कंस आहे. ठीक आहे. एबीसी एबीसी मध्ये अंतर्लिखित आहे पण त्याचा आंतरखंडित कंस एएक्सी आहे. म्हणून अंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार त्यामध्ये एबीसी हा अंतर्लिखित कोन आहे आणि एएक्सी हा अंतरखंडित कंस आहे. मग अंतर्लिखित कोनाचं माप हे अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं. ठीक आहे. हे प्रमेय आपल्याला माहिती पाहिजे की अंतर्लिखित कोनाचं माप अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं. मग आपल्याला एबीसी दिलाय ऑलरेडी 60 बरोबर 1/2 गुणिले मापकंस एएक्सी हा दोन्हीकडे गुणिले होतो म्हणून 60 गुणिले 2 बरोबर मापकंस एएक्सी आणि म्हणून मापकंस एएक्सी आपला येतो 60 दुने 120 अंश. पण आपल्याला एएक्सी विचारलाय का? नाही. पण आपल्याला माहिती पाहिजे की मापकोन एओसी बरोबर मापकंस एएक्सी. एओसी एएक्सी काय संबंध आहे? तर एओसी हा केंद्रीय कोन आहे म्हणजे याचं इथे केंद्रीय कोन. केंद्रीय कोनाचं माप अंतरखंडित कंसाच्या मापा एवढंच असतं. मग जर एएक्सी 120 असेल म्हणून माप कोन एओसी हा पण किती आला? 120 अंश. झालं गणित. पुढच्या गणितावरती बघा पुढचा प्रश्न. आकृतीमध्ये क्यू हा स्पर्शबिंदू आहे. जर PQ 12 PR 8 तर PS पूर्ण PS काढा. ठीक आहे. नॉर्मली हा प्रश्न असा करतात की RS काढा आणि मग PS काढा. आता हे डायरेक्ट आपल्याला PS विचारलं त्यामुळे RS वर आपल्याला याची गरज नाही. बघा सोपं आहे. रेख QP ही स्पर्शिका आहे किंवा स्पर्शिका खंड आहे व रेख SR ही छेदिका आहे. ह्या दोन्ही स्पर्शिका आणि छेदिका आहेत आणि म्हणून त्या दोन्ही बघा ही स्पर्शिका आणि छेदिका मिळून P मध्ये छेदले म्हणून आपण लिहू शकतो स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार. आता हे प्रमेय बाजूंबद्दल आहे. हे काय सांगतं की स्पर्शिकेचा वर्ग म्हणजे QP चा वर्ग किंवा PQ चा वर्ग बरोबर PR गुणिले PS चा RS नाही PS. मग इथे PQ दिलं होतं 12 चा वर्ग
पी आर दिलं होतं 8 आणि पी एस आपल्याला काढायचं. 12चा वर्ग तुम्हाला माहिती असेल 144 बरोबर 8 गुणिले पी एस. आता गुणिला तिकडे गेला की भागिले होतो, म्हणजे 144 भागिले 8 बरोबर पी एस. 8 ने वर भाग लावूया. 8 एके 8, 8 एके 8, 14तून 8 गेले, माझ्या मते 6 राहतात. 8 8 64, म्हणजे आपला पी एस किती आला? 18 आला. तुम्हाला ते आर एस सांगतील काढायला. समजा जर आर एस तुम्हाला काढायला सांगितलं तर बघा, पूर्ण पी एस बरोबर पी आर अधिक आर एस आहे. पी एस 18 आहे, पी आर 8 होतं, आर एस काढायचं आहे. मग आर एस किती येईल? 18तून 8 गेले 10. असं गणित पण हे वाढवू शकतात. ठीक आहे, जाऊया पुढच्या गणितावरती. बघा 14वा प्रश्न. आकृतीमध्ये मापकांश डी एक्स ई 105 ए वाय सी 47 तर कोण डी बी ई काढा. बघा सोपं आहे. आकृतीमध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर जीवा डी ए व जीवा ई सी परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात आणि त्यामुळं जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार. जीवांचे दोन प्रमेय आहेत, एक बाह्य छेदनाचे प्रमेय, आंतरछेदनाचे प्रमेय. हे बाह्य छेदनाचे प्रमेय बघा खूप सोपं आहे. दोन जीवा बाहेर वाढून ज्यावेळेस छेदतात त्यांच्यामध्ये जो कोन बनतो म्हणजेच कोन डी पी ई, हा कोन बरोबर 1/2 गुणिले कंसात मोठा कंस वजा लहान कंस म्हणजे मापकांश डी एक्स ई वजा मापकांश ए वाय सी. ठीक आहे. आता बघा बरं किंमत बघूया आपण. 1/2 गुणिले डी एक्स ई होता 105, हा होता 47. दोघांची वजाबाकी करूया. 105 तून 47 गेले, 15तून 7 गेले 8 आणि 9तून 4 गेले 5 म्हणजे 58. आणि म्हणून कोन डी बी ई 58चे अर्धे मला वाटतं 29 येतात. नाही 29 अंश आपलं उत्तर आलं. आता बघा हीच आकृती हेच प्रमेय फक्त बाजूंसाठी जर असेल तर बाजूंसाठी हे प्रमेय कसं वापरायचं? बाजूंसाठी आपलं उत्तर इथे आलेलं आहे. तुम्हाला फक्त एक्सटेन्शन सांगतोय मी. बी ने सुरुवात करायची. बी ए गुणिले बी डी. बघा बी ए एडी नाही, बी ए गुणिले बी डी बरोबर बी सी गुणिले बीई. मग इथे काय होईल? हे बी ए गुणिले बी डी, बी सी गुणिले बीई लिहिलं आपण. 3 किमती देतील, एक किंमत विचारतील. अशा प्रकारे आपलं गणित होईल. जाऊया आजच्या शेवटच्या गणिताकडे. आजचा शेवटचा प्रश्न. आकृतीमध्ये डी केंद्र असलेले वर्तुळ आहे, त्यामध्ये एसीबी च्या बाजूंना कोण एसीबी च्या बाजूंना ए आणि बी मध्ये स्पर्श करताय. जर एसीबी 52 असेल तर एडीबी काढा. बघा खूप सोपं आहे. शेवटचं गणित आहे. डी केंद्र असलेल्या वर्तुळात डायरेक्ट लिहितो. रेख डीए लंब रेख एसी व रेख डीबी लंब रेख बीसी. हे होणार आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय सांगतं की स्पर्शबिंदूतून काढलेली जी त्रिज्या असते ती स्पर्शिकेला लंब असते. स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या असते स्पर्शिकेला लंब असते. त्यामुळे दोन्ही कोन काटकोन झाले आणि म्हणून कोन डी ए सी बरोबर कोन डी पी सी बरोबर 90 अंश. कारण लंब आहे त्यामुळे दोन्ही काटकोन झाले. आणि आता म्हणून आपण येऊया. म्हणून चौकोन ए डी बी सी मध्ये जर आपण चारही कोन घेतले, कोन डी
ए सी प्लस कोण डी बी सी, हे दोन झाले, प्लस कोण ए सी बी प्लस कोण ए डी बी. तर चौकोनाच्या चारी कोणांची बेरीज 360 अंश असते. हा आहे चौकोनाचा गुणधर्म. आता आपण बघूया डीएसी आपण 90 काढलंय, डीबीसी पण 90 आहे, एसीबी त्यांनी दिलाय 52 आणि कोण ए डी बी आपल्याला काढायचा आहे, बरोबर 360 अंश. ठीक आहे. मग 90 90 180, 180 आणि 52 232 होतात. 180 आणि 50, 180 आणि ते तिकडे घेतले 200, 230 आणि 232 232 अधिक कोण ए डी बी बरोबर 360. हा तिकडे गेला की वजा होतो, त्यामुळे कोण एडीबी बरोबर 360 वजा 232. वजा करूया, कोण एडीबी बरोबर 10तून 2 गेले 8 राहिले, 5तून 3 गेले 2 राहिले आणि 3तून 2 गेला 1 राहिला. 128 अंश आपला कोण एडीबी येतो. इथे आपण चक्रीय चौकोन पण वापरू शकलो असतो, पण हा चौकोन चक्रीय नाहीये. तुम्ही डायरेक्ट असं करू शकला असतं की ह्या दोघांची बेरीज 180 आहे, या दोघांची पण बेरीज 180 आहे, पण हे केलेलं हे पण बरोबर आहे. अशा प्रकारे बघा आपण हे 15 गणिते केलेत प्रकरण 1, 2 आणि 3 मधून. हा व्हिडिओ पहिला असेल, आजच रात्री दुसरा व्हिडिओ येईल ज्यामध्ये मी प्रकरण 4, 5, 6, 7 कव्हर करतो, जेणेकरून आजच तुम्हाला 2 गुणांचे प्रश्न सगळे मिळून जातील. म्हणजे उद्या तुम्हाला मी 3 गुणांचे प्रश्न देईन शनिवारी, आणि रविवारी तुम्हाला मी 4 गुणांचे प्रश्न देईन. असा आपला पूर्ण मी पोर्शन कव्हर करेन. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जर इथपर्यंत आला असेल तर लाईक आणि शेअर करून नक्की जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.